मी 60 वर्षांचा झाल्यावर भूमिका घेतली, काहींनी 38व्या वर्षी वसंतदादांना मागे सारलं. अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांवर टीका. आजपर्यंत आपण वरिष्ठांचं ऐकत आलो, आता तुम्ही फक्त माझं ऐका. अजित पवारांचे नाव न घेता शरद पवारांवर टीका. तर आपण सरकारमध्ये गेल्यामुळे अनेक प्रश्न सुटले, अजित पवारांचं वक्तव्य. वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन. महिलेच्या नावावर घर घेतल्यानं सवलत मिळते, महिलांना आदराचं स्थान दिलं पाहिजे, अजित पवारांचं वक्तव्य. ग्रामपंचायत निवडणूक चिन्हावर होत नाही, सरपंच कोणत्या विचाराचे आहेत त्यावरून चित्र स्पष्ट होतं, अजित पवारांची प्रतिक्रिया. तर निवडणुकीमध्ये भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर, अजित पवारांची माहिती. बारामतीमध्ये अजित पवारांच्या हस्ते निर्वाचित संचालक, सभापती आणि सरपंचांचा सत्कार. शहरातील जिजाऊ भवनमध्ये कार्यकर्ता मेळावा संपन्न. काँग्रेस नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द. केदार यांना नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा. सुनील केदार यांचा रात्रभर रुग्णालयात मुक्काम. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, रुग्णालयातील मुक्काम वाढण्याची शक्यता. 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जरांगेंचं आमरण उपोषण. 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेनं रवाना होणार. राम मंदिर सोहळ्याचा आणि आंदोलनाचा काहीही संबंध नाही, आमची लढाई सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, न्याय मागण्यांसाठीची, मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा ही मागणी संवैधानिक. मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांची स्पष्टोक्ती. मराठा समाजाला 10 जानेवारीपर्यंत आरक्षण देता येईल, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांचा दावा. एम्पिरिकल डेटानुसार 57% मराठा समाजाला आरक्षण देता येईल, राठोड यांची माहिती. मनोज जरांगे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. जरांगेंवर उपचार सुरू. मनोज जरांगेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा लुटला आनंद. सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती. खासदार संजय राऊतांचा आरोप. पदाधिकारी व्यंकटेश मोरेचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवत राऊतांचा आरोप. राऊत दररोज वेगवेगळे आरोप करतात, त्यांच्या आरोपांना उत्तर देण्या इतका माझा स्तर खाली गेला नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार. बडगुजर यांना आणखी खड्ड्यामध्ये टाकण्याचं काम राऊत करतायत. भाजप आमदार नितेश राणेंचं भाजप पदाधिकाऱ्याच्या फोटोवरून संजय राऊतांना प्रत्युत्तर. संजय राऊतांना कायदा, सुव्यवस्था, नियम कशाचंही ज्ञान नाही. प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर टीका. तर सामान्यांच्या कोट्यवधींवर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकर सोबतचा तुमचा फोटो दाखवा, दरेकरांचं राऊतांना आव्हान. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक. विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर नागपुरामध्ये गुन्हे कसे वाढतात, खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल. तर जालन्याच्या लाठीचार्ज घटनेला गृहमंत्री जबाबदार, सुळेंची गृहमंत्री फडणवीसांवर टीका. संसदेत घुसखोरी करणाऱ्यांच्या हातामध्ये बॉम्ब असतात तर, सुप्रिया सुळेंचा सवाल. देशाच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची, सुळेंचा केंद्र सरकारवर टीका. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम. 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय, मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी. 2024ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल, खासदार संजय राऊतांचा पलटवार. तर वरळीकर आदित्य ठाकरेंच्या पाठीशी, राऊतांचं वक्तव्य. इंडिया आघाडी कुठलीही आघाडी नाही, ज्यांना भ्रष्टाचाराचं दुकान बंद होणार असं वाटतं तेच लोक एकत्र आले. देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीतील पक्षांवर टीका. जेव्हा जेव्हा काँग्रेस सर्व शक्तिशाली होते तेव्हा विरोधक अफवा पसरवतात. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर अफवांवर लक्ष देण्याची गरज नाही, पटोलेंचं वक्तव्य.
सुनील केदार कायदेशीर लढाई लढतील, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. तर भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू, पटोलेंचा भाजपवर निशाणा. सुनील केदार यांनी बँकेचा घोटाळा केला, त्याला भाजप जबाबदार आहे का? प्रवीण दरेकरांचं नाना पटोलेंना प्रत्युत्तर. तर लोकशाहीमध्ये विनाकारण कुणी कारवाई करत नाही, दरेकरांचं वक्तव्य. नांदेडच्या माळेगाव यात्रेच्या तोंडावर एक नवीन वाद समोर. सारंगखेड्यामधील यात्रेच्या अध्यक्षांकडून पशुपालकांची अडवणूक होत असल्याचा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप. लवकरच पहिलीपासून शेतीविषयक अभ्यासक्रम सक्तीचा करणार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. तर शेती विषयामध्ये शिक्षक तज्ज्ञ नसले तरी शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अभ्यासक्रम सुरू करणार, केसरकरांचं वक्तव्य. कोल्हापुरात आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात. तानाजी सावंत ज्या गाडीत बसले होते त्यांच्या पाठीमागील गाडीनं दिली धडक. ज्योतिबाला जात असताना घडला अपघात. कोल्हापूर उपजिल्हा रुग्णालयाचंच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटनाला मंत्री हसन मुश्रीफ अनुपस्थित. कोरोना नियंत्रणासाठी नवी टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू. आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या दृष्टीनं आरोग्य विभाग सतर्क. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती. मात्र नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, आरोग्यमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन. मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आता फेरीवाल्यांना नो एंट्री. कचरा, चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू. रेल्वे रुळांलगत जमिनीवरती अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा. मुंबईतील चुनाभट्टीमध्ये स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवरती गोळीबार, एकाचा मृत्यू, 4 जखमी. अंतर्गत वादातून हल्ला झाल्याची माहिती. मुंबईच्या माहुल भागातील गॅरेजला भीषण आग. आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक. मुंबईमध्ये मोंड देवगडच्या सत्यवान तांबेंच्या बागेतील आंबा पिकवून सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण. या वर्षीचा आंबा हंगाम सर्वांना भरभराटीचा आणि मधुर जाओ, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना. ठाणे शहरामध्ये वाहतूक विभागानं बदलला झेब्रा क्रॉसिंगचा रंग. आता लाल आणि पांढऱ्या रंगाचा झेब्रा क्रॉसिंगच्या पट्ट्यांसाठी वापर. ठाण्याच्या कळवा हॉस्पिटलमधील मृत्यूकांडवरून 2 अधिकारी निलंबित, तर 4 अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार. 13 ऑगस्ट 2023ला 18 रुग्णांचा झाला होता मृत्यू. आध्यात्मिक क्षेत्राबाबत संवेदनशील विचार राज्यातील पोहोचवण्यासाठी भक्ती शक्ती संवाद यात्रेचं आयोजन. सर्वांसोबत संवाद साधण्यासाठी भक्ती शक्ती संवाद साधण्यात येणार, अक्षय महाराज भोसलेंची माहिती. पुणे शहरामधील स्वच्छतागृहांची माहिती एका ॲपवर. शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधांसह टॉयलेट सेवा ॲप माहिती देणार. पुण्यामध्ये नाताळ 31 पार्ट्यांसाठी जय्यत तयारी, परंतु अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना. पुण्यामध्ये भाचीला मामीकडून विवस्त्र करून मारहाण. पॉक्सो अंतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल. भायखळा जिल्हा कारागृहात महिला कैद्यांसाठी FM रेडिओ सेंटरचं उद्घाटन. FM रेडिओ सेंटरमध्ये महिला कैद्यांना काम करण्याची संधी. महिला कैदी श्रद्धा चौगुले झाली पहिली महिला कैदी रेडिओ जॉकी. नाशिकच्या ठक्कर डोम परिसरामध्ये आमदार सीमा हिरेनकडून खानदेश महोत्सवाचं आयोजन. खानदेश महोत्सवाला मंत्री छगन भुजबळ यांचीही उपस्थिती. भुजबळांनी लुटला लावणी बघण्याचा आनंद. गहू, हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. नाशिकच्या नांदगाव शिवारातील पिकं धोक्यात. राज्यभरामध्ये आज बार्टी, सारथी आणि महाज्योती फेलोशिपसाठी परीक्षा. तर जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट केल्यानं गोंधळ निर्माण. या परीक्षेत विद्यार्थ्यांनी घेतला आक्षेप. छत्रपती संभाजीनगरमध्ये थंडीचा कडाका. जायकवाडी धरणाच्या पाणथळी विदेशी फ्लेमिंगोंचं आगमन. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या विदेशी पक्ष्यांची संख्या यंदा घटल्याचं चित्र.
सलग सुट्ट्यांमुळे संभाजीनगरमधील पर्यटन स्थळावरती पर्यटकांची गर्दी. अजिंठा वेरूळ लेणी आणि शहरातील बीबी का मकबरा पाहण्यासाठी पर्यटकांनी केली आहे गर्दी. छत्रपती संभाजीनगर शहर 160 किलो वजनाच्या महिलेची प्रसूती. मराठवाड्यामधील सर्वात वजनदार महिलेची ही दुसरी प्रसूती. आई आणि बाळाची प्रकृती ठणठणीत. महिला डॉक्टरांची माहिती. सलग सुट्ट्यांमुळे कोकणात पर्यटकांची गर्दी. कोकणातील चव चाखण्यासाठी हॉटेल्समध्ये गर्दी. पर्यटकांचा माशांवर ताव. रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन. नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी स्पर्धा. हजारो धावपटू सहभागी होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.